पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, मद्यधुंद डंपर चालकाने 2 दुचाकीस्वारांना चिरडले। पेन मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथे 30 मे रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील आदित्य किशोर बल्लाळ वाडकर 22 वर्ष आणि यश मुकेश बल्लाळ 12 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांच्या माहितीनुसार मद्यप्राशन केलेल्या गौतम लक्ष्मण महतो राहणार बोकारो झारखंड या डंपर चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। अवैध ओव्हरलोड गौण खनिज वाहतुकीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। या प्रकरणी मुकेश चंद्रकांत बल्लाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दादर सागरी पोलीस पुढील तपास करत आहेत। आमचं काय म्हणणं आहे तुम्ही एसपी मध्ये फोन करा आणि ऐका सर ऐकलं मी जिल्हा उपरीक्षक होते म्हणजे सर जिल्हाधिकारी आले आम्हाला फक्त आमच्या ऐका आमच्या इथं असं झालं होतं बेसोन गरज म्हणून हीच प्रकार झाला होता। त्याचं काय करणार, त्याला भरपाई काय देणार आहे ते त्यांनी याला बोलवा। 100% फोटो काढताय पोरं बघा माझी फोटो काय काढताय। मुंबई गोवा हायवे जो हायवे दिसतोय खारपाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी रात्री 11च्या दरम्यान एक ॲक्सिडेंट झाला होता। 2 मुलं एका घरातली मारले गेलेत। डंपरवाला ज्या पद्धतीने आला आणि त्या मुलांना घेऊन गेला, बापाची रिक्षा समोरून येते आणि त्यांच्या पुढे ती मुलं गाडीवर चालत होती, परंतु डंपरवाला वेगाने आला आणि त्या मुलांना घेऊन गेला। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांचे चपला वगैरे दिसत आहेत आणि ह्याच ठिकाणी त्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे जे प्रकार दिसतं हे या अशा पद्धतीचं आहे। आपल्याबरोबर आज याच घटनेचं ज्यांनी काल इथं येऊन त्यांची भेट घेऊन ज्या काही गोष्टी केल्या संतोषदादा ठाकूर ते आपल्याबरोबर। दादा, नेमकं रात्री काय हा प्रकार घडला होता? मुळात साहेब आमच्या ह्याला जीवाला काही राहिलंच नाही अशी परिस्थिती झालेली आहे। या महामार्गावर एकतर कोणतीही सुरक्षेची बाब नाही आहे, दुसऱ्या बाजूला इथे जे अवैध उत्खनन होतं आहे त्या अवैध उत्खननाचे हे परिणाम आहे। गेल्या आठवड्याभरात 3 लोक अशी या अपघातात मेलेली आहेत। काल रात्री 11, 11:30च्या सुमारास चिपळूणवरून एक कुटुंब आई वडील आणि 2 बहिणी ह्याच्यात होते, रिक्षामध्ये होते आणि त्यांच्या पुढे 22 वर्षाचा एक तरुण आणि त्याचा छोटा भाऊ 12 वर्षाचा असे 2 तरुण स्कूटीवर होते। मागे पुढे ते लोक आत्ता त्यांच्या म्हणण्यानुसार सांगितलं गेलं, त्यांनी आई बोलत होत्या रडताना, हंबरडा फोन सांगत होत्या की आम्ही आत्ता इथे जेवण केलं आणि आम्ही विक्रोलीला आम्ही जात होतो, तर आम्ही येत असताना ते पाहतात त्यांच्या मुलाचा मृत्यू त्यांनी स्वतः पाहिला। एवढं किती म्हणजे दुर्दैव आहे। एक मद्यधुंद अवस्थेत ओव्हरलोडेड गौण खनिजाने भरलेला डंपर आला आणि त्याचा ते एवढा भरधाव होता की त्याने त्या स्कूटीवाल्याला धडक देऊन त्याला चिरडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। साहेब, ही परिस्थिती आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं दुर्दैवाची गोष्ट की इथे बाजूलाच पोलीस चौकी आहे, तिथे पोलीस नाही आहेत। तिथे पोलीस फक्त त्यांचं काय असेल तर तिथे उपस्थित असतात। तिथे बाजूला CCTV कॅमेरे, त्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तुम्ही दाखवा, आत्ता बघा कसे आहे ते। त्या CCTV फुटेज इकडे रस्त्याकडे पाहिजेत, पण यांना अवैध उत्खनन वाहणाऱ्या जे काही गाड्या डंपर त्यांना वाचवायचं आहे, अवजड वाहनं जी आहेत बेकायदेशीर वाहनं त्यांना वाचवायचं आहे म्हणून कॅमेऱ्याची दिशा पण बदलून ठेवलेली आहे। त्यामुळे ह्याच्यात गुन्हेगार फक्त तो डंपरवाला नाही आहे, ह्याच्यात गुन्हेगार पेणचे तहसीलदार म्हणजे महसूल अधिकारी जे अवैध उत्खननास प्राधान्य देत आहेत। त्याच्यानंतर दुसरे एक ह्या इथून जिथे घटना घडली तिथून अर्धा किलोमीटर 500 मीटरवर RTOचं ऑफिस आहे, त्या RTOच्या समोरून अवैध उत्खननाचे डंपर भरून जात असतात। हजारो डंपर दिवसाला जातात इथे आणि तरीही त्या आंधळ्या RTOच्या ऑफिसर्सना हे सगळं दिसत नाही आहे। त्यामुळे आमची मागणी ही आहे की इथल्या महसूल अधिकारी आणि RTOच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे। आपल्याबरोबर संतोषदादा ठाकूर होते, ग्राम संवर्धन संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनीही काल घटना जी पाहिली डोळ्यासमोर आपल्या
जी एका वडील आणि आई, 2 बहिणी आणि 2 भाऊ गाडीवर येतात आणि प्रत्यक्षात त्यांना इथं एका डंपरवाल्याने भरगव वेगाने येऊन ते चिरडले जाते. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.